गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज सकाळी टिफिनसाठी घावणे बनवले होते. देवला खूप आवडतात. एका बाजूला चहा ठेवला होता, दूध गरम करत ठेवलं होतं आणि शाळेची तयारी चालू होती. टिफिनला तिला सगळं केळी दिली होती की टोमॅटो केचप आणि घावणे. नंतर आज डॅडा घरी होता, त्याच्यामुळे डॅडा सोडायला चालला होता. एक दिवस आराम. मिल्की मिस्टचं प्रोबायोटिक दही असतं, ते खूप छान लागतं. ट्राय करून नक्की बघा. आज इन्सिडेंट असा झाला की आमची स्कूटर बंद पडली आहे आणि राजेश अडकला आहे तिकडे गॅरेजमध्ये. स्कूटरचं काम करतो आहे आणि मी निघाले देऊला आणायला, कारण देऊ शाळेतच थांबली आहे. कारण नेहमी आम्ही तिला पिकअप आणि ड्रॉप करायला जातो. तर राजेश गॅरेजजवळ गाडीचं काम करतो आहे. मी इथे रिक्षासाठी थांबली आहे, तर रिक्षा बराच वेळ भेटली नाही. तर आमच्या बिल्डिंगमधले जे तिवारी भाऊ आहेत त्यांनी त्यांची गाडी दिली. मग ती घेऊन गेले. मी गॅरेजला भेटले राजेशला, देवला घेऊन निघाले. आपल्याला कधी कधी म्हणतात ना, आपल्या प्रॉब्लेममध्ये देव कुठून ना कुठून असं मदत करत असतो. तर नशीब त्यांनी मला चावी दिली गाडीची आणि मग घरी आलो. नंतर मग असंच खाली जायला निघालो. देवचा ड्रेस चेंज करायचा होता. जाता जाता मठात गेलो, स्वामींचं दर्शन घेतलं आणि मग निघालो. मॅक्समध्ये जायचं होतं. रस्त्यात सगळं गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी चालू होती, तर रस्त्यात ठिकठिकाणी गर्दी होती. नंतर मॅक्समध्ये आलो. असं ड्रेस बघायचं होतं, पटकन घेऊन निघायचं होतं, कारण काय बाळ जास्त वेळ राहत नाही. तर हा ड्रेस घेतला. डॉक्टरांना पण दाखवला. आंटी त्या माझ्या मुलींसाठी आहेत, माझ्यासाठी शी इज लाईक अ सिस्टर. आणि रात्री बाळ झोपलं मग. आणि मग नंतर आईंनी तिकडून व्हिडिओ पाठवले होते. गणपतीची तयारी चालू होती चेंबूरला. घरी तिकडे आई फराळाची तयारी करत होत्या. शंकरपाळ्या चालू होत्या, एका बाजूला चकल्या चालू होत्या. वहिनी आमच्या चकल्यांची तयारी करत होत्या. चकल्या, शंकरपाळ्या, लाडू, बाप्पाच्या आगमनाची सगळी तयारी चालू होती. वहिनी बसल्या होत्या तयारी करत. वहिनींची तब्येत बरी नाही आहे, तरी पण चालू आहे. आणि शंकरपाळ्या इकडे एका बाजूला टाकल्यात आईंनी. वहिनी चकल्या पण पाडतायत आणि अशी सगळी गणपतीची तयारी चालू आहे, लगबग चालू आहे. सगळ्यांकडेच गणपतीची अशीच सगळी तयारी चालू असेल तर नक्की मला सगळ्यांकडे असंच तयारी तुम्ही करत असाल तर मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा. आई आणि वहिनी मिळून दोघी पण फराळाची तयारी करतात. फराळ सगळा तयार केला, तुम्ही बघू शकता. तर गणेशोत्सवाच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया. आणि आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.